हनुमंत घोडके पालकाचं नाव आहे. प्रतिस्पर्धा समोर प्रतिस्पर्ध्याच्या मनामध्ये धडकी निर्माण करणं असं असतं, प्रतिस्पर्ध्याला आव्हान देणं असं असतं. प्रसाद शिंदे खाला काय रे मोबाईल स्विच ऑफ म्हणू लागलेला आहे. थांबा 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 आणि सिद्धेश्वर केसरीचा मानकरी सिद्धेश्वर केसरी म्हणून आपल्याला जर प्रथम पारितोषिक भेटलेलं आहे, आपण विजेते आहेत, काय वाटते आपल्याला? भारी वाटतंय. एक नंबरचं पारितोषिक ओरिजिनल चांदीची गादा होती 1 लाख रुपयाची आणि ती मला सन्मानित करण्यात आली, त्याबद्दल मला खूप आनंद होतो. नाव सांगा आपण. माझं नाव रोहन पवार, तालुका मोहोळ, अंकुली जामी, सोलापूर जिल्हा. हालपुढे सिद्धेश्वर व रत्नेश्वर जंगी कुस्त्याचे मैदान सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालयाच्या लातूरतर्फे जंगी कुस्त्या स्पर्धा आज संपन्न झालेल्या आहेत आणि आज या ठिकाणी 2000 ते 2500 पैलवान आलेले होते आणि या पैलवानासाठी आपण 11 लाख रुपये खर्च केलेले आहेत आणि 4 चांदीचे कडे 51 तोळ्याचे आणि 2 चांदीचे तळे 21 तोळ्याचे कडे आणि 1.5 किलो चांदीचे आदरणीय विलास स्वर्गवासी विलासरावजी देशमुख साहेब यांच्या स्मरणात सिद्धेश्वर केसरी म्हणून आपण एक गदा देत असतो. ती एक गदा अशा पद्धतीनं 2 महिने अविरत काम करून प्लॅनिंग करून यात्रा आणि कुस्त्या कंप्लीट करण्याचं कार्य आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आणि सर्व ट्रस्टींनी मिळून केले म्हणून आज आमच्या कुस्त्या चांगल्या झालेल्या आहेत आणि त्यामुळे मी लातूरकरांचे आभार मानतो. कोणत्या जिल्ह्यातून आले? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लातूर, नागपूर, जालना, कुर्डवाडी, पुणे, मुंबई या ठिकाणचे पैलवान आलेले होते. महाराष्ट्राच्या सर्व कोपऱ्यातून पैलवान आले होते आणि पैलवानाच्या चांगले पैलवान जे खरे महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी लढतात ते पैलवान इथं आलेले होते आणि शैलेश शेळके इथंच सिद्धेश्वर केसरी झाला आणि तो पुढे महाराष्ट्र केसरी झाला. आता ही 4 पोरापैकी कोणी ना कोणी या 2 वर्षात महाराष्ट्र केसरी होणार हे आम्ही सांगू शकतो आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान लातूरच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी जंगी कुस्तींची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती आणि यामध्ये महापालिकेच्या वतीने 2 चांदीच्या कड्यांचं 51 तोळ्यांच्या चांदीच्या कड्यांचं बक्षीस आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. यामध्ये विजेते पैलवान गणेश साळुंके वायगाव व गैरवनाथ जोगे पानचिंचोली असे 2 विजेते जिंकलेले आहेत आणि त्यांचं महापालिकेच्या वतीने आम्ही या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे. कुस्ती स्पर्धा होती, विजेतेपद मिळालं आहे सोलापूरच्या, काय सांगत? आताच श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाच्या वतीने म्हणजे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. महाराष्ट्रातील मल्ल या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून इथं लातूर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. आताच संपन्न झालेल्या कुस्तीमध्ये म्हणजे सिद्धेश्वर केसरीच्या चांदीच्या गदीच्या कुस्तीसाठी 2 मल्लांमध्ये इथं म्हणजे अंतिम फेरीचा सामना रंगला होता. तो म्हणजे रोहन पवार मोहोळचा आणि फिरोज शेख या 2 पैलवानापैकी रोहन पवार यांनी बाजी मारलेली आहे आणि सिद्धेश्वर केसरीचा किताब त्यांना मिळालेला आहे. सिद्धेश्वर केसरीच्या किताबामध्ये त्यांना 1 चांदीची गदा,
तसेच थोडं बक्षीस देण्यात आलेलं आहे. तसेच विविध म्हणजे ग्रुपतर्फे यावर्षी बक्षिसाचं आयोजन करण्यात येते. त्यापैकी महानगरपालिकेतर्फे 51 तोळे चांदीचं कडं, तसेच अमर कोकाटे यांच्याकडून रायगड ग्रुपतर्फे 51 तोळे चांदीचे कडे, ओमप्रकाश गोपे यांच्याकडून 21 तोळे चांदीचे कडे, केतन हलवाई यांच्याकडूनही 21 तोळे चांदीचे कडे, तसेच ॲडव्होकेट बळवंत जाधव यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी 11,000ची कुस्ती दरवर्षी इथं ठेवण्यात येत आहे. विविध मल्लांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन पारितोषिके जिंकलेली आहे. सर्वांना रोखीने पारितोषिके देण्यात आलेले आहे. सर्व विजयी मल्लांचं मी अभिनंदन करतो.